नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे। आता घरी बसल्या मोबाईलवर एका मिनिटात बनवा सीनियर सिटीजन कार्ड। पहा काय मिळतात फायदे। याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत। आता केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनियर सिटीजन कार्ड बनवले आहे, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक कार्ड असेही म्हणू शकतो। आता सीनियर सिटीजन कार्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी कशासाठी बनवण्यात आले आहे, तसेच नागरिकांना याचा फायदा काय होईल, त्याचबरोबर हे कार्ड कसे काढावे याबाबतची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सीनियर सिटीजन कार्ड हे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आले आहे। आता तुम्ही म्हणाल याचा फायदा काय होतो? खरं तर या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण करणे हा केंद्र शासनाचा मुख्य उद्देश आहे, ज्याचं कारण म्हणजे वय वाढल्यामुळे नागरिकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही। याच कारणास्तव केंद्र शासनाने सीनियर सिटीजन कार्ड सुरू केले आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सीनियर सिटीजन कार्ड काढावे लागेल। तर सीनियर सिटीजन कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे काढता येईल याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम सीनियर सिटीजन कार्ड म्हणजे काय हे पाहूयात। तर देशातील वयाची 60 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकाला सीनियर सिटीजन कार्ड काढता येईल। या कार्डमुळे सदर व्यक्तीची ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळख होईल। एकंदरीत हे कार्ड ओळखपत्र प्रमाणेच काम करेल। या कार्डवर सदर ज्येष्ठ नागरिकाचे नाव, पत्ता, जन्मतारीख, रक्तगट, संपर्क क्रमांक, वैद्यकीय तपशील इत्यादी माहिती असेल। तर बघा सीनियर सिटीजन कार्डचे फायदे काय आहेत। सीनियर सिटीजन कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत दिली जाते। त्याचबरोबर या कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विमान प्रवासाची तिकिटे देखील दिली जाणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांना सीनियर सिटीजन कार्डद्वारे शासकीय रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात, तसेच इतर खाजगी रुग्णालयात देखील उपचारात सवलत दिली जाते। इतकंच नाही तर या कार्डचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना एफडी वर देखील सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक व्याजदर मिळतो। त्यासह पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक योजनांसाठी देखील ज्येष्ठ नागरिकांना इतर सामान्य नागरिकांपेक्षा अधिक लाभ दिला जातो। तर बघा त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत। पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे आय कार्ड प्रमाणपत्र, तिसरा आहे जात प्रमाणपत्र, चौथा आहे पत्त्याचा पुरावा, पाचवा आहे मोबाईल नंबर, सहावा आहे स्वतःचा फोटो, सातवा आहे पॅन कार्ड, आठवा आहे शिधापत्रिका, नववा आहे ईमेल ID। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल। यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे। यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल। तुम्हाला या अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावी लागणार आहे। यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जोडावी लागणार आहेत। ही सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून पाहिल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा। अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सीनियर सिटीजन कार्ड सहज मिळवू शकता। तर मंडळी, एकंदरीत तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल। अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।